धुळे जिल्ह्यातील साक्री या तालुक्यात मागील 2.5 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत। धुळे शहराच्या पश्चिमेस येणारा हा तालुका येथील आमदार मंजुळाताई गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने येथील विकास कार्याला वेग दिलाय। आपला साक्री तालुका हा खूप वर्षापासून या ठिकाणी आपले विकास कामं रखडलेले होते। आपले सरकार हे फक्त बोलून दाखवत नाही, तर ते बोलून तर दाखवतात, परंतु ते करून दाखवणारे आपलं सरकार आहे। येथील सगळ्यात मोठा बदल म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला हा पूल। या पुलामुळे केवळ नागरिकांचे भले झाले नाही, तर संपूर्ण गावाच्या विकासाला मदत झालेली दिसून येते। साक्री येथील आखाडे गावात आजतागायत ग्रामपंचायतीसाठी एक साधी वस्तू सुद्धा उपलब्ध नव्हती, परंतु आमदार मंजुळाताई यांनी हे काम पूर्णत्वास आणले। इमारतीत बसायच्या मग आमच्या गावाच्या सरपंच सौ सारिका शिवलाल ठाकरे यांनी प्रयत्न केला आणि आमच्या तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांच्याशी पाठपुरावा करून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांशी संपर्क साधून आणि आमच्या गावाला ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करून दिलं। तसेच गावचा रस्ता हा कच्चा असल्याने येथे घाण, दुर्गंधी तसेच अनेक रोगांचे माहेरघर झाले होते। या सर्व रस्त्यांवर नवीन ब्लॉक्स बसून हा रस्ता पक्का करण्यात आलाय। ब्लॉक बसवल्यानंतर एकदम चांगलं वाटे राहिला। पहिले जास्त त्रास होय, डुकरे, डास, मच्छर खूप त्रास होता, पण या ब्लॉक बसवल्यानंतर खूप चांगलं आहे वा। साक्री या गावाला महावितरण विभागाचे केंद्र नसल्यामुळे गावकऱ्यांची अत्यंत कोंडी होत होती। या विजेचा प्रश्न सोडवण्याकरिता येथे एक उपकेंद्र देखील उभारण्यात आलाय। ज्या गावात वीज कधीतरी येत होती, आज त्याच गावात हीच वीज कधीच जात नाही। लाईटचं खूप शॉर्टेज होत का, तुळशी ना पिटीजवळ बसायची आणि माणूस आहे ना बाऱ्याजवळ बसायचा। मग हे ताईने काम करून दिलं पाठपुरावा करून, आता लाईट जात नाही, आम्हाला खूप फायदा झाला। नागरिकांचे स्वास्थ्य चांगले असेल तरच समाजाचे स्वास्थ्य चांगले राहते। त्यामुळे आरोग्य क्षेत्रातही आमदार मंजुळाताई गावित यांनी मुख्यमंत्री विकास निधी मंजूर करून येथे आरोग्य केंद्र देखील उभारले आहे। या ट्रायबल एरियामध्ये जवळपास इथून 20 ते 30 किलोमीटर अंतरागत एकही दवाखाना नाही व अशा ठिकाणी ही बिल्डिंग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। निश्चितच यामुळे आपण स्थानिक लोकांच्या आरोग्याशी निगडीत सगळ्या आजारावरती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो आणि चांगली सेवा देऊ शकतो। अत्याधुनिक अशा आरोग्य केंद्रात प्रसूतीगृह, नवजात शिशूंसाठी सर्व प्रकारचे लसीकरण तसेच कुष्ठरोग, क्षयरोग या रुग्णांसाठी देखील विशिष्ट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। ग्रामविकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांचे देखील डांबरीकरण झालेले आहे। किंवा कितीही अडचणी आल्या, काही असेल तरी अडीअडचणीच्या वेळेस, संकटाच्या वेळेस आमचा भाऊ मुख्यमंत्री आमच्या सतत पाठीशी उभा राहील। आमदार मंजुळाताई गावित या 24 तास येथील लोकांसाठी काम करत आहेत, कारण त्यांचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।